नमस्कार प्रेक्षकांनो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये स्वागत। पुण्यातील आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा पुतळा आता टोकियो जपान या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। हा पुतळा पुण्यातील विवेक खटावकर आणि त्यांच्या 2 मुलांनी बनवला। 12 राज्यातून 8,500 किलोमीटरचा प्रवास केलेली ही शिवरथ यात्रा काल पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा मंदिर येथे समाप्त झाली आणि आता तिचा प्रवास टोकियोकडे सुरू झाला। आपण जाऊया गणेश कला क्रीडा मंच येथे। या नावात, या चित्रात, या रंगात छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकार आहेत ऐश्वर्या गंगवाल। थँक्यू। ऐश्वर्या गंगवाल हिने काढलेले आहे, जोरदार टाळ्या तिच्यासाठी। निर्माण झालाय आणि अभिमानाची गोष्ट की थोड्या दिवसामध्ये हे शिल्प
जगातल्या एका महत्वाच्या देशामध्ये म्हणजे जपान मधल्या टोकियो शहरात उभं राहणार आहे. आणि म्हणून प्रथम आम्ही पुणेकर या संस्थेच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तर जगासाठी एक स्वातंत्र्य देवता म्हणून शिवरायांचं महत्व आहे. 350 वर्षांपूर्वी शेकडो वर्षाच्या सांस्कृतिक गुलामीतून आमच्या महाराष्ट्राला देशाला मुक्त करणारे छत्रपती शिवराय हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहे. शिवराय हे सर्व स्वातंत्र्य सैनिकांची प्रेरणा देवता होते, की ज्यांनी पारतंत्र्याशी कसा संघर्ष करावा आणि एक आदर्श राज्य कसं निर्माण करावं आणि त्या राष्ट्राला सुराज्य कसं करावं हे दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच आज कोणत्याही लोकशाही राष्ट्रासाठी 350 वर्षांचे हे युगपुरुष निश्चितच प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच जगभरात त्यांचं स्मारक निर्माण झाली पाहिजे. आज जग अशा परिस्थितीत आहे, एका प्रचंड स्फोटाच्या शिखरावर जग आहे. अशा काळामध्ये जगाला आदर्शवादाकडे घेऊन जाणारे शिवराय जगासाठी आवश्यक आहे. विद्येचं माहेरघर अशा अनेक शब्दांनी विशेष करून हेमंत जाधव, संतोष रासकर साहेब, आदित्य पतंगराव आणि मिलिंद पवार या सर्वांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या सर्व सहकार्यांना त्याला काय म्हणावं माहीत नाही, वेगळ्या अर्थाने दिशादर्शक दिवस आहे असं मला वाटतं. एक सुंदर कृतिशील असा उपक्रम आम्ही पुणेकर या नावाखाली या संस्थेने सुमारे 8 ते 9 हजार किलोमीटरचा प्रवास करून अशी सुंदर भव्य अशी आत्मीयतेनं तन्मयतेनं पूर्णपणे अंतःकरणापासून भारत मातेला वंदन करून सॅल्युटेशन्स टू मदर इंडिया असे आपण अनेक शब्द वापरू शकतो. पण या सर्व गोष्टींची आठवण होत असताना मला छत्रपतींचा हा पुतळा आणि तोही जपानच्या दिशेने टोकियोकडे निघालेला आहे. आणि तुम्ही इतक्या तन्मयतेने इतक्या आत्मीयतेने हे सर्व कार्य करीत आहात ना पाहून मला रायगडाची आठवण झाली. 16 वर्षाचं वय, शहाजी राजे छत्रपतींचे वडील आदिलशहाच्या दरबारात आहेत बेंगलोरमध्ये, सरदार. आणि 16 वर्षाचा हा मुलगा छत्रपती शिवराय रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जेव्हा तलवारीने करंगळी कापून अभिषेक रक्ताचा आणि संकल्प शब्द मोठा सुंदर आहे, पण कल्पना करा की वय वर्ष 16, अवस्था काय असेल, काय देशात चाललो. आणि त्यावेळेला छत्रपती शिवरायांकडून सुद्धा आणि त्यांनी शपथ घ्यावी या रयतेच्या कल्याणासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी. योगाने विचार येतो संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचं वय 16 वर्षाचं.
अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमचं सर्वांचंच दैवत. या दैवताला 7 समुद्र पार पलीकडे घेऊन जाण्याचं कसब मात्र महान, आणि ते साधलंय पुण्यातील आम्ही पुणेकर या संस्थेनं आणि त्याचे संचालक संस्थापक हेमंत जाधव आणि त्यांच्या सहकारी. अतिशय कमी खर्चामध्ये कुठल्याही कमर्शियल ॲटिट्यूड न ठेवता सोशल छत्रपतींसारखा ॲटिट्यूड ठेवून शिवप्रेमींमधनं या मूर्तीची निर्मिती झाली, आणि ती सुद्धा पुण्यातील खटावकर या विवेक खटावकर या कुटुंबातून ती मूर्तीची निर्मिती झाली. खटावकर कुटुंबाला 70-80 वर्षाचा अशा प्रकारे मूर्त्या करण्याचा एक संकल्प असतो, आणि तो त्यांना मिळवला. छत्रपती शिवाजी महाराजांची एक तरी मूर्ती आयुष्यात करायला मिळावी आणि ती चांगल्या ठिकाणी बसवता यावी अशी प्रत्येक शिल्पकाराची इच्छा असते, आणि त्याला आम्ही पुणेकरांनी न्याय दिला. तेव्हा त्यांना या शिवजयंतीच्या निमित्तानं मानाचा सलाम.